फुलंब्री तालुक्यातील बाबरा इथं श्री स्वामी समर्थ महाराज यांचा पालखी सोहळा मोठ्या थाटात संपन्न झालाय। पालखी सोहळ्याला गावातील बालाजी मंदिर इथून सुरुवात झाली आणि गावातील महिलांनी पालखी मार्गावर सडा रांगोळी काढल्या। सोहळ्यामध्ये गावकऱ्यांनी पावल्या खेळत आनंद द्विगुणित केला। या सोहळ्याची समाप्ती गाव प्रदक्षिणा करून बालाजी मंदिर इथं करण्यात आली। बाबरा गावात उत्साहात पालखी सोहळा संपन्न झाला। बन्सीलाल नगर सेवा केंद्राचे केंद्र प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन केलं। पालखी सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बाबरा येथील सेवेकरांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी बाबरा गावकरी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तिरोडा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया परिसरातील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली। नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागते। रस्त्याच्या कडेला बांधकामासाठी आणलेली वाळू, गिट्टी आणि इतर साहित्याचे ढिगारे पडून आहेत। तसंच कचरा आणि गटाराच्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। कचऱ्यामुळे माशा, डास आणि भटक्या जनावरांचा वावर वाढलाय। वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतोय। त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय। रस्ता दुरुस्ती, कचरा आणि बांधकाम साहित्य हटवण्याची मागणी स्थानिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान आमदार प्रताप अडसड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी माजी मंत्री प्रवीण पोटे, आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानखेडे, भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते। या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। काही काळ संवाद साधल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील नियोजित कार्यक्रमासाठी प्रस्थान केलं। गडकरी यांच्या भेटीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। इगतपुरी तालुक्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली। अनेक धरणांमध्ये 50% कमी पाणीसाठा शिल्लक आहे। काही धरणं तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत। प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार सध्या इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणात 30.2%, वाकी धरणात 8.43%, भाम धरणात 5.60% आणि भावली धरणात 24.98%, तर वालदेवी धरणात 60.37% आणि दारणा धरणात 16.98% पाणीसाठा उपलब्ध आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठ्या वैतरणा धरणात सध्या 32.30% पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती प्रशासनानं दिली आहे। कराड शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत 95.78 ग्रॅम MD अर्थात मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केलेत। वारुंजी फाटा परिसरात सापळा रचून तिघांना अटक करण्यात आले। इनोव्हा कारसह 18,82,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गुप्त माहितीच्या आधारे कराड शहर पोलिसांनी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वारुंजी फाटा इथं कारवाई केली। संशयित इनोव्हा वाहनाची तपासणी केली असता 95.78 ग्रॅम MD मेफेड्रॉन आढळून आलं। या प्रकरणी समीर शेख, नजर मुल्ला आणि फरदीन शेख यांना अटक करण्यात आले। आरोपींकडून MD ड्रग्ज, 3 मोबाईल फोन आणि इनोव्हा वाहन असा 18,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींविरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ड्रग्जचा पुरवठा नेमका कुठून होत होता याचा पोलीस तपास करतायत। आज रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती की कराड शहरामध्ये इनोव्हा गाडीमधून काही इसम हे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जो NDPS कायद्याअंतर्गत प्रतिबंध आहे तो विक्रीसाठी घेऊन येणार आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी मला त्या पद्धतीने माहिती दिल्यानंतर आम्ही छापा कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते। सदर कारवाई दरम्यान कराड शहर पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांना एकूण 95.78 ग्रॅम इतक्या वजनाचा मेफेड्रॉन मिळून आलेला आहे। सदर कारवाईमध्ये इनोव्हा गाडी जप्त करण्यात आलेली आहे आणि 3 इसम आणि त्यांचे मोबाईल हे आपल्याला मिळून आलेले आहेत। सदर एकूण किंमत 18,82,840 रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल आपण सदर गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे। ते कुणाला विक्रीसाठी आले होते? त्या संबंधाने आपण तपास आता सुरू करतोय। गुन्हा दाखल करून त्या संबंधाचा तपास आपण करण्याची आपण फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड लिंकेजेस कोठून आणलेला आहे या बाबतीत सुद्धा आपण तपास करणार आहोत आणि पुढे कोणाला विकणार होते यामध्ये आणखी काही
साथीदार समाविष्ट आहेत का याबाबतचा सुद्धा तपास आपण पुढे करणार आहोत आणि त्याबाबतची सुद्धा माहिती आपल्याला त्यावेळी दिली जाईल. टोटल एमडी किती जाईल? टोटल एमडी 95.78 ग्रॅम वजनाचा एमडी आहे. सदर कारवाईमधल्या एमडीची किंमत 2,87,340 रुपये इतकी आहे. या कारवाईबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर, आदरणीय अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांनी कराड शहरच्या सर्व टीमचे अभिनंदन केलेले आहे आणि आणखी चांगल्या पद्धतीने आम्ही इफेक्टिव्हली कारवाई करू याबाबत देखील सूचना दिलेल्या आहेत. मागे जी कारवाई झाली त्याचा आणि ह्या आरोपींचा काय संबंध? यातील जे 2 आरोपी आहेत, समीर शेख, नजर मुल्ला आणि तिसरा जो आरोपी आहे फरदीन शेख, यापैकी जे समीर शेख आणि नजर मुल्ला आहेत ते यापूर्वी त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. समीर शेखवरती देखील कोल्हापूरला गुन्हा दाखल आहे NDPSच्या संबंधाने. नजर मुल्लावरती देखील दरोड्याच्या संबंधाने कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. फरदीन शेख हा नवीन आहे, आपल्याकडे रेकॉर्डवरती अजून तो आरोपी मिळून आलेला नाही. तरी देखील आपण आणखी माहिती प्राप्त करत आहोत CCTNSवर. एमडीची कारवाई झाली होती त्याचा याच्याशी काय संबंध आहे का? आत्तापर्यंत तरी आपल्याला माहिती मिळालेली नाही, परंतु आपण त्या मागची जी कारवाई आहे त्याच्याशी याचा काही संबंध आहे का आणि ह्या टोळीसोबत त्यातील काही आरोपींचं काही लागेबांधे आहेत का, ही लिंकसुद्धा आपण शोधण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील तब्बल 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर टीका केली. सरकारनं महिलांच्या हिताची घोषणा करून प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्याचा आरोप त्यांनी केलाय. या निर्णयाचा निषेध करत सरकारनं अपात्रतेच्या निकषांबाबत स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी त्यांनी केली. 2024 मध्ये लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावरती सरकारने जाहीर केली आणि सरसकट सगळ्या महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न सरकारने त्यावेळेस केला आणि जवळजवळ 2,36,00,000 ते 2,48,00,000 महिलांना त्यावेळेस योजनेचा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळाला. त्यानंतर 2025 मध्ये अनेक निकष लावण्यात आले, काही महिलांना अपात्र करण्यात आला आणि तो आकडा जवळजवळ 26 लाख महिलांच्या अपात्रतेपर्यंत पोहोचला. त्यानंतर आता 2026ला eKYC ची अट अजून महिलांना लावण्यात आली आणि त्याच्यानंतर जवळजवळ 80 लाख लाभार्थी महिलांचा आकडा सरकारच्या माध्यमातून कमी करण्यात आलेला आहे. सरकार हळूहळू ह्या लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांचा आकडा कमी करतोय का काय? निवडणुका आटोपल्यानंतर आता ह्या लाडक्या बहिणींची किंमत कमी झाली, आता त्या लाडक्या राहिली नाही आहेत आणि त्या दोडक्या झाल्या आहेत का? म्हणजे काम सरो वैध मरो असं झालं आहे का? क्या तुमच्या ह्या लाडक्या बहिणींना आता 1,500 रुपये देणं जीवावर आलेलं आहे म्हणून तुम्ही हे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची संख्या कशी कमी होईल हे बघत आहात. तुमचे मोठे मोठे टेंडरचे पैसे निघत आहेत, तुमच्या परदेशवाऱ्या व्यवस्थित चालू आहेत. तुम्ही जर बघितलं तर तुमचे सगळे मोठ्या तुमचे स्वतःच्या ॲडव्हर्टाईजमेंटवरती जो पैसा खर्च होतोय तो तुमचा सर्रासपणे चाललेला आहे. मोठे पान भरून तुम्ही ॲडव्हर्टाईज देतायत, स्वतःची वाहवा करून घेतायत. एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी सरकारकडे पैसा आहे आणि मग माझ्या लाडक्या बहिणींना जो 1,500 रुपयाचा महिना मिळतोय हाच त्यांच्या डोळ्यात का खुपतो आहे का? आता निवडणूक संपल्यानंतर आता या लाडक्या बहिणींची त्यांना गरज राहिलेली नाही आहे. आज जी महागाई मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या माध्यमातून वाढवलेली आहे, अशा महागाईच्या वेळेस ह्या माझ्या माता भगिनींना हे 1,500 रुपये दिलासादायक ठरू शकले असते. त्यांना आज त्यांच्या संसारामध्ये याचा हातभार लागू शकला असता. पण ते न करता ह्या लाडक्या बहिणींची संख्या कशी कमी करावी ह्याच्यावरती सरकार जे अटी शर्तींच्या माध्यमातून जे अन्यायकारक वृत्तीने काम करत आहेत त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि ह्या सरकारला ह्याच माझ्या लाडक्या बहिणी नक्कीच त्यांची जागा दाखवून देतील, आम्हाला विश्वास आहे. राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदं तातडीनं भरावीत आणि विभागाच्या विविध प्रलंबित योजनांना गती द्यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री तसंच अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. आमदार रईस शेख यांनी पत्राद्वारे 12 प्रमुख मागण्या मांडल्यात. मार्टी संस्थेचे कामकाज सुरळीत करणं, भिवंडीतील उर्दू घराचा प्रस्ताव मार्गी लावणं, लोकराज्य मासिकाची उर्दू आवृत्ती सुरू करणं तसंच मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्जाच्या अटी शिथिल करण्याची मागणी केली.
अल्पसंख्याक समाजाच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रस्ताव आणि पदभरतीची कामं रखडल्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत असल्याचं शेख यांनी नमूद केलंय। या सर्व प्रलंबित बाबींवर सकारात्मक निर्णय घेऊन विभागाच्या कामकाजाला गती द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।